परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. तसेच मातोश्री वाराणसी आईजी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आईजींना माझे प्रणाम. तसेच या चर्चा बैठकीला उपस्थित आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय सन्माननीय ठवकर काकाजी यांना सुद्धा माझे नमस्कार जी. तसेच या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष महोदय सन्माननीय ठवकर बाबाजी यांना सुद्धा माझे नमस्कार जी. तसेच या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित माझे मार्गदर्शक व आमच्या परिसराचे मार्गदर्शक आदरणीय राऊत काकाजी यांना सुद्धा माझे नमस्कार जी. तसेच या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व बाबांची सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझे नमस्कार. चर्चा बैठकीचे विषय 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकाच्या जीवनात घडून आलेले अनुभव या विषयावरील चर्चा बैठक सुरुवात आहे. आणि महत्त्वाचे विषय म्हणजे या चर्चा बैठकीला संचालन करण्यावाले आमचे मोठे बंधू कन्नौजे दादा यांना सुद्धा माझे नमस्कार. तसेच त्यांनी सांगितलं की मार्गाच्या विषयी मार्गदर्शन करा. मार्गदर्शन तर आम्ही करू शकत नाही, पण स्वतः आम्ही आमचे विचार सांगू शकतो. कारण आम्ही कोणाच्या मार्गदर्शनानुसारच आपलं जीवन व्यापन करून राहिलो. बाबांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही जीवन जगून राहिलो, म्हणून आम्ही मार्गदर्शन करू शकत नाही. मी माझे व्यक्तिगत विचार तुम्हाला सांगू शकतो. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची कृपा प्राप्त करून आम्हा सर्व दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचा कार्य केला. आज त्यावेळेस आमचा मानवी जीवन अंधाराकडून आज प्रकाशाकडे त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेमुळे आला. आज महान त्यागी बाबा जुमदेवजी हे कोण आहेत, भगवंताची कशी प्राप्ती केला आणि भगवान हा कुठं आहे हा मानवाला विश्वास नाही. याला मानव धर्म परिचय पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर त्या परमेश्वरांनी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्रास्ताविकच्या माध्यमातून लिहून दिला होता की मानवाचा जन्म या पृथ्वीवर कसा झाला, की मानव मोहमाया अहंकारला बाजूला ठेवून मानव एकमेव प्राणी या धर्तीवर असा आहे जो त्या खऱ्या परमेश्वराची ओळख करू शकेल. म्हणून त्या परमेश्वरांनी मानवाला बुद्धी दिली की जेणेकरून तो मानव त्या खऱ्या परमेश्वराची ओळख करू शकेल. पण आज ह्या गोष्टीचं दुःख वाटतो आणि या डोळ्यानं पाहिलं की मानवच ह्या दैवी शक्तीला ओळखू नाही शकला. बाकी जानवर प्राणी सर्व दैवी शक्तीला ओळखलं, पण मानवानंच ह्या दैवी शक्तीला ओळखलं नाही. याचा उत्तम उदाहरण आमच्याकडे आहेत. म्हणजे सापानं ओळखला का या ठिकाणी भगवान आहे, आम्ही त्याच्या घरी नाही जाऊन. एका बैलाने ओळखला की त्या ठिकाणी बाबा आहे, बाबा समोर आम्ही कसे उभे राहून. वाघाने पाहिलं की जिस जगह बोले भगवान खड़े उस जगह सैतानी शक्ती प्रवेश नाही कर सकती. त्या सर्व जीव जंतू प्राण्यांनी या दैवी शक्तीला ओळखलं, पण हा मानव एकमेव असा प्राणी आहे जो या दैवी शक्तीला परिपूर्ण ओळखू शकला नाही आणि शकली नाही. कारण बाबांनी सांगितलंय की जो मानव मोहमाया अहंकारला बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने या दैवी शक्तीला ओळखेल तोच खरा मानव. हा मानवच बनू शकला नाही तर बाबाचा सेवक का बनणार. माझ्या मनात सर्वात मोठा प्रश्न येते, मी मानवच बनू शकलो नाही तर बाबाचा सेवक बनणार का. म्हणून सर्वात आधी अगोदर तर मला मानव बनवा लागेल, बाबाचा सेवक असाच बनून जाईल. मानवासारखे चांगले कर्म करावं लागेल. मानव धर्म म्हणजे का, मानवाने मानवासारखा वागावं. दया क्षमा शांती हीच मानव धर्माचा खरा उद्देश आहे. आणि तोच उद्देश आम्ही बाजूला ठेवून सनेरी आम्ही मानव म्हणूनच नाही जगलो तर सेवक म्हणण्याचाही अधिकार आम्हाला राहणार नाही. म्हणून मानव हा मानवच बनू शकला नाही तर बाबाचा सेवक का बनणार. म्हणून मानवाने अगोदर आम्ही मानव बनून जाऊ परिपूर्ण, त्याच्यानंतर बाबालाही वाटेल की हा माझा सेवक आता बनला. त्यावेळेस आम्ही मार्गात आलो, आम्हाला जाणीव नव्हती. पहिल्या वेळेस आम्हाला सेवक ही पदवी भेटून गेली. मार्गात आलो, आम्हाला त्या दिवशी जाणीव नव्हती आणि त्या दिवशी आम्हाला हे सेवक पदवी भेटून गेली. शेवटी आम्ही आजीवन शिकत राहू तरी आता मानव कसे बनू याचा विचार करण्यामागे लागलो हो की मानवाने मानवासारखे कार्य कसे करू. तोच विचार आहे. बाबाने म्हणलाय की बोले इस संसार को एक ही शब्द बदल सकता है, बोले वो है वैचारिक क्रांती. एकामेकाच्या विचाराची क्रांती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा संसार परिवर्तन होणार नाही. ह्या संसाराचा परिवर्तन होणार नाही. बोले इस मार्ग में लाखों करोड़ों लोग आए हुए, बोले तभी भी इस मार्ग के नर नारी के विचार अभी भी शुद्ध नहीं हुए. बोले बाबा म्हणे
या मार्गात लाखो करोडो लोक आले म्हणे, तरी या मार्गाच्या नरनारीचे विचार अजूनही शुद्ध नाही झाले म्हणे. भगवंताले कशा विचाराचा सेवक पाहिजे? शुद्ध विचाराचा सेवक पाहिजे. आज आम्ही घराच्या आजूबाजूला अगरबत्त्या आणि घराच्या आजूबाजूला दिवं लावलं तर काही होणार नाही. बाबाला आणि भगवंताला कसा सेवक पाहिजे? शुद्ध विचाराचा. बाबा म्हणे माझा सेवक कसा पाहिजे? त्याची साधी राहणीमान आणि उच्च विचाराचा माझा सेवक पाहिजे. चांगल्या विचाराने जगा आणि मानव म्हणून मानवासारखे आम्ही कार्य करू. अनेक उदाहरण आहेत, अनेक अनुभव आहेत. अनुभवाच्या माध्यमातून हा मार्ग निर्माण होत गेला. ज्या ज्या मानवावर आज आम्हाला वाटलं बाबांनी आमच्या दरवाज्यावर परमेश्वर आणून उभा करून दिला, आता आम्हाला आमची जबाबदारी फक्त एवढीच आहे का त्या परमेश्वराला आमच्या जीवनाच्या अंतिम समयपर्यंत त्या भगवंताला आमच्या दरवाज्यावर उभा कसा राहील याचे कार्य आम्हा मानवाला करणे आहे. भगवंताला आम्ही आणून उभा नाही केला, बाबांनी आणून आमच्या दरवाज्यावर उभा करून दिला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एक अनुभवाच्या माध्यमातून सांगतो. आमच्या गावून काकाजीचा गाव 1 ते 2 किलोमीटर दुरीवर आहे. त्या गावी प्रसंग असा घडला. आता काही दिवसाच्या नंतर नवरात्रीचा उत्सव येणार आहे. त्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये प्रसंग असा घडला. आमच्या गावी ज्या ज्या लोकांना दुर्गा देवी येतात त्या लोकांना आखरीचे जे दिवस असतात त्या दिवशी ते संपूर्ण गाव फिरतात. फिरल्याच्या नंतर सगळे जे अनेकवाले लोक आहेत त्यांच्या आस्थेनुसार ज्या बाईला दुर्गा देवी आली त्या दुर्गा देवीचे पाय धुवून देतात, त्यांना अक्षिदा देतात, तांदूळ देतात आणि पैसे देतात. आणि शेवटच्या दिवशी त्यांचं सगळे जेवण तयार करून सगळे लोक त्या जेवण करतात. परंतु प्रसंग असा घडला त्या दिवशी आणि बाबालाही का घडवायचा होता त्या बाईकडून हे मी सांगू शकणार नाही. एक अंगण आहे आणि एक सेवकाचं घर आहे आणि एक अनेकवाल्याचं घर आहे. आता ते बाई त्या अनेकवाल्याच्या घरी आली. बघा, ते बाई अनेकवाल्याच्या घरी आली. अनेकवाल्यांना तिचे त्या बाईचे पायगे धुवून घेतलं. धुतल्याच्या नंतर तिला जो काही द्यायचा तो दिलं. शेवटी त्या बाईच्या आजूबाजू जे माणसं उभे होते त्या माणसाचा विचार निघाला की बाई बोले हम आणि म्हणाले आम्ही या परमात्मा एक सेवका घरी का म्हणून नाही जाऊ. हे आमच्या या ठिकाणी येतात आणि शेवटच्या दिवशी जेवण करतात, सर्व काही करतात, म्हणून याला आम्ही का म्हणून दक्षिणा मागू नाही. हा विचार त्या बाईसमोर ठेवला. ज्याच्या अंगामध्ये दुर्गादेवी आली होती आणि महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका परमेश्वराची प्राप्ती करून महानत्यागी बाबा जुमदेवजींनी तो परमेश्वर कसा आहे आणि तो कसा कार्य करेल आणि त्या आमच्या दरवाज्यावर 24 तास ते दैवी शक्ती जागृत आहे याचा एक उत्तम उदाहरण म्हणून त्या अनेकवाल्या बाईंना आम्हाला परिचय करून दिला. आणि परिचय करून दिल्याच्या नंतर बाबाची कृपा काय आहे म्हणून हे आम्हाला समजण्यात आली. आणि त्या बाईच्या मुखातून असे काही शब्द बाहेर पडले. बोले वहा मैं नहीं जा सकती रे बोले. आता लोकांनी विचारलं का बरं आम्ही त्या ठिकाणी नाही जाऊ. तर त्या बाईच्या मुखातून शब्द बाहेर निघाले. वाह बोले स्वयं भगवान खड़े हैं बोले वहाँ मैं नहीं जा सकती बोले और वो भगवान के सामने मैं नहीं जा सकती बोले वा. तेव्हा लोकांनी विचार मांडला की आपण त्या ठिकाणी का बरं नाही जाऊन. त्या ठिकाणी ते बाई सांगत होती वा परमात्मा एक वाले के घर में बोले स्वयं भगवान खड़े बोले वो भगवान के सामने मैं खड़ी नहीं रह सकती बोले वा दरवाजे पे भी पैर नहीं मंडा सकती बोले. म्हणून त्या बाईंना आपल्या पूर्ण सोबती लोकांना वापस घेऊन गेला. आणि गेल्याच्या नंतर महानत्यागी बाबा जुमदेवजींची जे असीम शक्ती आणि कृपा आहे त्याची जाणीव आम्हाला एक अनेकवाल्या व्यक्तीकडून मिळाली आणि त्या बाईचा असा संकल्प झाला. असा एक उत्तम अनुभव आमच्या या गावी घडलेला. बाबाचा तो एकच शब्द असा कार्य करून जाईल हा देशावर. बाबा बोले इस देश को सत्य के लिए जगाना पडेगा. आता सत्य म्हणजे का? सत्य म्हणजे भगवान. या भगवंताप्रती हा अख्ख्या देशाला जागवण्याचा कार्य महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सर्व सेवकांवर सोपवला आहे. या ठिकाणी येण्यामागचा एकच उद्देश होता. बाबांचा एक स्वप्न होता. तो स्वप्न पूर्ण करण्याकरिताच आम्ही या ठिकाणी आलो. त्या स्वप्नामध्ये एक सामील होण्याकरिता आलो. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एक स्वप्न बघितलं होतं. म्हणे माझ्या एका भगवंताची चर्चा बैठक म्हणे प्रत्येक खेड्यापाड्यात आणि प्रत्येक गावामध्ये माझ्या त्या एका भगवंताची चर्चा बैठक झाल्या पाहिजे म्हणे. आणि त्या परमेश्वराची अशी कृपा झाली की आता 2-2 आणि 4-4 एका गावामध्ये चर्चा बैठक होऊन राहिले. कारण की तो होता बाबाचं स्वप्न आणि तोच स्वप्न पूर्ण करण्याकरिता सर्व सेवक कार्यही करून राहिले.
म्हणून बाबांनी चांगल्या विचारांना जगण्याकरिता सांगितलं आहे. आमच्या एक माझ्या स्वतःच्या घरचा अनुभव आहे. त्या दिवशी प्रसंग असा घडला, आम्ही घर बांधण्याकरिता घराचे काम चालू असल्यामुळे आम्ही ज्या ठिकाणी आमचा बैल बांधण्याचा कोटा होता त्या ठिकाणी आम्ही खाली फरच्या गिरच्या लावलो आणि त्या ठिकाणी राहण्याकरिता गेलो. राहण्याकरिता गेल्याच्या नंतर आम्हाला वाटलं काही घर बनल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी चालले जाऊ. गेल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. एका दिवशी असा प्रसंग घडला, एक नांग साप आला तिथं. आल्याच्या नंतर तो सरप एवढा मोठा होता. त्या ठिकाणी 2 दरवाजे आहेत आमच्या, एक सामोरून आहे आणि एक इकडून आहे. आणि त्या दरवाज्यावर आजही आम्ही कुठं बाहेर गेलो तर बिलकुल दरवाजा नाही आहे आणि कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी नाही आहे. पण त्या ठिकाणी आमचा विश्वास आहे ना, ते दैवी शक्ती उभी आहे म्हणून त्या ठिकाणी आजी कुत्रा आणि मांजर कोणी अंदर घुसला नाही. त्या ठिकाणी एका वेळे असा अनुभव घडला, मी त्या पलगावर झोपलो होतो. झोपलो असताना त्या ठिकाणी आम्ही तांदळाचे कट्टे ठेवून होते असल्यामुळे उंदीर भरपूर झाले. उंदीर झाल्यामुळे तो एक सरप बहुत मोठा होता. सरप त्या दरवाजाकडून ये आणि मी झोपलो होतो. तो सरप उंदराला पाहून शिट्या मारत होता. असा शिट्या मारत होता. मारल्याच्या नंतर ते उंदीर दुसऱ्या दरवाजाकडे येत. तो सरप अजून घराच्या असा फिरून सनेरी त्या दरवाजावर येणं दरवाजाच्या बाहेर उभा राहत होता. राहिल्याच्या नंतर तो सरप त्या उंदराले पाहे अजून शिट्या मारल्याच्या नंतर मी त्याच ठिकाणी बसून होतो, मोबाईल पाहत होतो. माझी लक्ष त्या सर्पाकडे नाही. शेवटी म्हणलो असा का वाजत आहे म्हणून मी अजून उचललो ना, हळहळ असं केलो. शेवटी 2-4 वेळा झाले. कधी इकडून शिट्या मारे तो सरप, तिकडून कधी आवाज केल्याच्या नंतर तो ह्या दाराकडून ये, इकडून झाल्याच्या नंतर तिकडून ये, असा केल्याच्या नंतर मग शेवटी माझी लक्ष गेली, तो आमच्या दरवाजाच्या बाहेर सरप उभा होता. त्यावेळेस मी मला फक्त त्याच्यामध्ये आणि उंदरामध्ये हातभऱ्याचा फरक होता. उंदीर आमच्या दरवाजाच्या अंदर होता आणि तो सरप दरवाजाच्या बाहेर होता. त्यावेळेस तो सरप उभा होता आणि त्या सरपाला पाहून तो शिट्या मारत होता. त्यावेळेस मी मनामध्ये माझ्या कल्पना आली आणि भगवंताच्या प्रतिमेकडे पाहिलं. बाबा म्हणलं, ह्या सर्पाला एवढी कोणती बुद्धी आहे? हा सर्पाला एवढी कोणती बुद्धी आहे का तो आमच्या घराच्या दारी प्रवेश करू शकत नाही? आणि त्याचा भोजन, सरप एक मांसाहारी प्राणी आहे, त्याला उंदराला खायचाच आहे, तो आमच्या घरामध्ये काऊन नाही घुसू शकत? त्या सर्पाला एवढी मोठी बुद्धी कुठून येत आहे की या ठिकाणी कोण उभा आहे, मी या ठिकाणी अंदर जाऊ काऊन नाही शकून राहिलो? तो आमच्या घराच्या आजूबाजूला का म्हणून फिरते पण आमच्या घरात काऊन म्हणून घुसून नाही राहिला? त्या ठिकाणी तेव्हा लक्षात आला, बाबा म्हणे जिस जगह भगवान खड़े है बोले उस जगह शैतानी शक्ती प्रवेश नहीं कर सकती बोले. म्हणून आज भगवान आमच्या दारावर त्या बाबांनी उभा करून दिला. त्या भगवंताला आमच्या जीवनाच्या अंत समयपर्यंत हा भगवान आमच्या दारावर उभा कसा राहील आणि आमच्या जीवनाच्या अंतिम पर्यंत साथ कसा देईल? बाबा बोले जब मैं चलता हूँ बोले तो मेरे सर के ऊपर से भगवान चलते बोले. बाबा का म्हणे, जब मैं चलता हूँ बोले तो मेरे सर के ऊपर से भगवान चलते बोले. सेवक कोणाले चालवते ते हे मी नाही सांगू शकू म्हणे. आता सेवक कोणाले चालवते ते हे मी नाही सांगू शकू म्हणे आणि सेवकाच्या जीवनात भगवान कधी साथ देईल हेही नाही मी सांगू शकू म्हणे. अगोदर बाबा का म्हणत होते, माझ्या सेवक म्हणे कोणीही देवी देवतापेक्षा कम नाही आहे म्हणे. आणि शेवटी बाबाचे शब्द काय निघाले, तुमच्या जीवनात माझा भगवान तुमच्या जीवनात कधी साथ देईल म्हणे हे मी नाही सांगू शकत नाही म्हणे. कारण की आमचे कृत्य तसे होते ना, आजही तसे आहेत. चांगल्या विचाराला बाजूला ठेवून सनेरी बाबांनी सांगितले आहे की या मार्गात वैचारिक क्रांती एक असा शब्द आहे जो पुऱ्या संसाराला बदलवू शकते. आणि बाबांनी काय म्हणलंय, इस देश को सत्य के लिए जगाना पड़ेगा. सत्य म्हणजे भगवान, समजा सत्य म्हणजे भगवान. या भगवंताची ओळख या पूर्ण जगाला झाली पाहिजे, तेव्हा हा युग परिवर्तन होऊ शकते. युग परिवर्तनची सुरुवात हे 1949 मध्ये महानतेगी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माची स्थापना करून दिली. आणि त्याच वेळा या सत्याचा बीज लावलं बाबांनी. आणि तो बीज लावून एवढा मोठा एक विशाल वृक्ष झाला. शेवटी गोष्ट एक आहे, बाबा म्हणत होते धरती एक भगवान एक बोले और मानव के विचार अनेक. तसा प्रसंग आज कधी कधी आम्ही डोळ्यांना पाहतो. मंडळी एक भगवान एक बाबा एक, तर परंतु आमच्या सेवकांचेच विचार अलग आहेत. मग त्याच्यासाठी का करावा? आज प्रसंग असा आहे, नियमवाली असली बाजूला, सेवक म्हणतो मी मोठा, कोणी मोठे. बघा
बाबाचे शब्द त्या जंगलामध्ये निघले म्हणे का वाघ आम्ही कधी पाहिला नाही आणि वाघ बाबाच्या समोर हाजीर झाला म्हणे. हाजीर झाल्याच्या नंतर एक बैल जोडी बांधली होती म्हणे. बघा, मानवाचा विश्वास त्यावेळेसही बाबावर नव्हता. जे आम्ही आजूबाजूचे लोक म्हणे आम्ही बाबाच्या मागे उभे होतो, वाघ आम्हाला दिसला म्हणे तर आम्ही इकडे तिकडे पळायला लागलो म्हणे का कुठं जाऊ म्हणून. हे बाबाचे सेवक इकडे तिकडे पळायला लागले म्हणे आणि समोर बैल जोडी बांधली होती म्हणे. त्या बैलांनी दावे तोडून म्हणे ते बैल म्हणे बाबाच्या मागे येऊन उभे राहिले म्हणे. म्हणजे मग सांगा, मानवाने त्या दैवी शक्तीला आणि बाबाला ओळखलं का? नाही. त्या जनावरा आणि बैलांना ह्या दैवी शक्तीला ओळखला, पण मानव हा ओळखू शकला नाही. याचे खूप उत्तम असे उदाहरण आहेत. एक ज्या बाबा बोली जपी तपी को भी भगवान ऐसा ही भगा देंगा बोले, पण सेवक का विश्वास मजबूत होना बोले. सेवक त्या ध्येयाचा पाहिजे म्हणे, तसा ते कार्य होतील म्हणे. आता आम्ही चांगल्या विचारांना जगूनच नाही. बाबाने चांगल्या अच्छे विचार भगवान और मानव के बोले और बुरे विचार शैतान के. आम्ही चांगल्या विचाराला आमच्या जवळ ठेवू तर भगवान 24 घंटे आमच्या सोबत राहील आणि वाईट विचाराला आमच्यामध्ये जागा देऊ तर शैतान आमच्यामध्ये प्रवेश करेल. आता विचार तुम्हाला ना आम्हाला करणे आहे की आम्ही चांगल्या विचाराला जागा देऊ की वाईट विचाराला जागा देऊ. बघा, प्रसंग असा आहे, बाबाकडे खूप सेवक जात होते. बाबा त्यावेळेस त्या सेवकांना म्हणत होते कचराच खाता म्हणे आणि मुखातून कचराच बाहेर काढता म्हणे, चांगल्या विचाराला कधी खाऊन पहा म्हणे, न मग सांगा म्हणे भगवान कसा आहे म्हणून. पण आम्ही त्या भगवंताला ओळखला नाही आणि तोच कार्य वारंवार करण्याचा आम्ही प्रयत्न करून राहिलो. भगवान हा आकारात नसून निरंकारच आहे आणि प्रत्येक मानवामध्ये तो भगवान विराजमान आहे. आम्ही मार्गात पहिल्या दिवशी जेव्हा येत होतो तेव्हा लोक आम्हाला विचारत होते तुम्ही का करून राहिला. आम्ही म्हणत होतो सर्व देवी देवताले नेऊन विसर्जन करून राहिलो म्हणून. पण आज मला समजला, बाबा बोले मैंने किसी भी देवी देवताओं को विसर्जन नहीं किया बोले, मैंने मानव द्वारा बना हुई कला को विसर्जन किया बोले, मैं किसी भगवान को विसर्जन नहीं कर सकता बोले, क्योंकि भगवान तुम्हारे मेरे आत्मा में विराजमान है बोले. तसाच आम्ही कोणीही देवी देवताले विसर्जन नाही केलो, मानवाद्वारे बनवलेली कलाले विसर्जन केलो. काही लोकांनी म्हणलं आम्ही 33 कोटी देवायले मानलो, कोणी 36 कोटी म्हणतात. तुम्ही त्या देवायले नाही मानला तर दगडाले मानला. तुम्ही देवाले मानला असता तर त्याही वेळेस तुमचे दुःख दूर झाले असते, पण तुम्ही त्या देवाले नाही त्या दगडाले मानलं ना. मानव द्वारा बनाई हुई कला को, ते कला जे मानवानं बनवली आहे तुम्ही त्याले मानलं, देवाले नाही मानलं ना. आज तुम्ही देवाले मानून राहिले म्हणून तुमचे दुःख दूर झाले आणि देवी समजला तुमच्या आमच्या आत्मेमध्ये तो भगवान विराजमान आहे. आणि बाबांनी म्हणलाय भगवान तू जा जा दिखेंगा बोले, मैं प्रेम ही करूंगा बोले, बेईमानी नहीं करूंगा. आता भगवानाले कुठं पाहायचं? संत म्हणून गेले, माणूस शोधायला गेलो म्हणे, मला देव मिळाले पण माणूस मिळू शकला नाही. म्हणून बाबांनी माणूस तयार केला. म्हणून तुम्हाला माणूस सगळ्यात अगोदर मानव बनायचे आहे. सेवक तर आम्ही ऑटोमॅटिक बनून जाऊन, आमचे सद्गुरू होते कसे आहे ना आम्ही सेवक आहो कसे. अरे एखादी काळामध्ये, पुरातन काळामध्ये पहा, गुरुवाले ओळखून शिष्याची नेमणूक करत होते लोक की गुरु एवढा बुद्धिवान मानव आहे तर शिष्य याचा कसा असल्या पाहिजे. आज प्रसंग आहे, महानतेगी बाबा जुमदेवजींनी ते निष्काम आणि निस्वार्थ भावाने भगवान तुमच्या समोर आणून उभा केलाय. बाबा म्हणे हा भगवान आहे म्हणे आणि तुझे कर्म आहेत म्हणे आणि हे तत्वशब्द नियम आहेत म्हणे, तू तत्वशब्द नियमाने चाल म्हणे आणि चांगले कर्म कर म्हणे, हा भगवान तुझ्या घरी पाणी भरल म्हणे. पण आम्ही तशा दृष्टीचे लोकच नाही. चांगल्या विचारांना आपल्या मनात जागा देऊनच नाही राहिलो तर भगवान आमच्या जीवनात कधी साथ देईल? आमच्या भगवान कधी जीवनात साथ देईल हे कधी कोणाला बाबा सांगू शकले नाही. म्हणून तो भगवान आमच्या दरवाज्यावर आज उभा आहे, उद्याही उभा राहिला पाहिजे आणि आमच्या जीवनाच्या अंतिम समयपर्यंत तो परमेश्वर आमच्या दारावरच उभा राहिला पाहिजे. तशीच बाई आमच्याही घरी आली तर त्याही बाईच्या मुखातून आमच्याकडून त्या बाईच्या मुखातून शब्द निघाले पाहिजे, बाबा क्या बोले, असुरी शक्ती ज्या भगवानकडे बोले वा असुरी शक्ती प्रवेश नाही कर सकती बोले. तुमच्याही कधी असा प्रसंग घडला तर त्याही बाईच्या मुखातून शब्द निघाले पाहिजे, क्या उस जगह मैं नहीं जा सकती वहां स्वयं भगवान खड़े है.
अशा सेवकाच्या घर असल्या पाहिजे आणि सत्य मर्यादा प्रेमाचा व्यवहार झाल्या पाहिजे. मानवी जीवन आहे, मानवी जीवन मानव हा कर्म करता आहे, सर्वे सर्वा तो भगवान आहे. आम्हाला आमचे कर्म करता राहिली आहे, फळाची आशा करणी नाही आहे. तो भगवान आहे. तो भगवानाला का घडायचे आहे, का द्यायचे आहे ना का घ्यायचे आहे, तो सगळं परमेश्वराला माहीत आहे. बाबा हे साधारण मानव नव्हते, बाबा एक परमेश्वरी रूपी मानव होते. पण बाबाचं जीवन असा का त्या परमेश्वरानं घडवून दाखवला आणि अनुभवाच्या माध्यमातून तो या कलियुगामध्ये एक भगवान असा उभा झाला आहे. आणि त्या भगवानाची ओळख तुम्हा आम्हा सर्वांना करून देणे हे गरजेचं आहे. कारण आज सेवकाचा आत्मविश्वासच एवढा मजबूत नाही की भगवान माझ्यासोबत आहे असं कोणी म्हणायला तयार नाहीये. आज आमच्या परिवारात एक तब्येत खराब झाली, आम्ही तीर्थ बनवतो तर आमचा आत्मविश्वास एवढा मजबूत नाही राहत का मी बनवल्या तीर्थावर आराम होऊन जाईल म्हणून. एवढा सेवकाचा आत्मविश्वास कमी झाला. याच्या मागे एक उत्तम उदाहरण आहे की आमचे वाईट विचार. चांगले विचार राहतील तर भगवान आमच्याजवळ 24 घंटे जागृत राहील आणि आम्हाला त्या गोष्टीची सहानुभूती होती राहते की तो चांगला करत आहे की वाईट करत आहे. आणि वाईट मार्गाला कदाचित लागलो तर भगवान त्या कार्याला सहकार्य करत नाही. कारण की बाबाचे अजून एक शब्द होते, बोले भगवंतापेक्षा शैतान कितीतरी पटाने मोठा आहे म्हणे. त्या शैतानाला तुमच्या शरीरामध्ये कधी घुसला ना म्हणे तो भगवानही नाही काढू शकल म्हणे. म्हणून त्या शैतानाला घुसू नको द्या म्हणे आपल्या शरीरात. चांगल्या विचाराने जगा म्हणे. कचराच खाता आणि कचराच ओढता अशासारखे प्रकरण करा नको म्हणे. बाबाच्या तत्वशब्द नियमाना जगा. मार्ग खूप सुंदर आहे, आम्हाला फक्त समजण्याची गरज आहे. बाबांनी शिकवलं का आणि आम्ही शिकू का. बाबांनी तर सांगले की 40-50 वर्ष झाले म्हणे सेवकांना शिकवलं पण अजूनही सेवक शिकू शकले नाही. आम्ही ते या ठिकाणी शिकण्याकरिता झालो कारण की बाबांचे हे शब्द होते तर बाबांच्या पायाची धुळही नाही येऊ आम्ही. आणि त्याच बाबांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी सर्वांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेल्या तत्वशब्द नियमाने चला आणि चांगल्या विचाराने जगा, सुंदर कार्य करा एवढीच अपेक्षा बाळगतो. सर्वांना माझे नमस्कार.